आणि तेव्हाच गव्हर्नमेंटचा हा डिसिजन आला. सो वेलकम टू पार्ट 2 ऑफ आम्ही आमची न्यू कार कशी मॅनिफेस्ट केली. पण त्याआधी ना आज मला माझं हे पार्सल रिसीव्ह झालं होतं, जे आहे माझ्या बर्थडेचं सेकंड गिफ्ट आणि यामध्ये होता माझा फर्स्ट माईक जो मला माझ्या अहोंनीच दिला आहे आणि हे सुद्धा माझ्यासाठी एक सरप्राईजच होतं, कारण त्यांनी हे मला न सांगता बोलावलेलं आणि मला पण हा माईक माझे व्हिडिओज रेकॉर्ड करायसाठी घ्यायचाच होता, जो त्यांनी मला आधीच गिफ्ट केला आणि याने आता मी माझे छान-छान असे व्हिडिओ रेकॉर्ड करीन, याची खुशी तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. तर मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की मी नकळत माझ्या जुपिटरला कसं मॅनिफेस्ट केलं. त्याच्या काही दिवसामध्ये ना गव्हर्नमेंटचं अचानक हे डिसिजन आलं, की कार्सवरची जी जी-एस-टी होती ती 28% वरून कट ऑफ होऊन आता 18% वर आली होती आणि त्यामुळे ना कारचे प्राइसेससुद्धा ड्रॉप झाले होते आणि त्यामुळेच आम्ही कारची ऑनलाईन इन्क्वायरी स्टार्ट केली आणि प्लॅन केला, की आपण आपली न्यू कार 2026 मध्ये घ्यायची. आम्ही केलेल्या इन्क्वायरीमधनं आता आम्हाला शोरूममधनं फोन कॉल पण यायला स्टार्ट झाले होते आणि हे सुद्धा त्या फोन कॉलद्वारे कारचे प्राइसेस त्यांच्याकडून जाणून घेत होते. त्यातलाच एक फोन कॉल होता तो नेक्सा शोरूमचा होता, जो यांना सलग 3 दिवस आला आणि त्यात पण पहिला 2 दिवस तो यांच्याकडून काही कारणाने मिसच झाला आणि नंतर थर्ड टाईम त्यांनी तो रिसीव्ह केला. तेव्हा नेक्सा सेल्स एक्झिक्युटिव्ह आम्हाला बोलला, की "सर एकदा तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन तर बघा." पण त्याच वीकेंडला आम्ही आमच्या दिवाळी व्हेकेशनसाठी नागपूरला निघणार होतो आणि त्यामुळेच ना आम्ही या टेस्ट ड्राईव्हमध्ये जास्त काही इंटरेस्टेड नव्हतो. पण त्यानंतर आम्ही दोघांनी असा विचार केला, की आम्ही एक टेस्ट ड्राईव्ह तर घेऊच शकतो.